इंडिया आप तक समाचार, कड़वा लेकिन सच। महाराष्ट्र के राहता पुलिस स्टेशन क्षेत्र में एटीएम से पैसे निकालने वाले लोगों को ठगने की एक बड़ी साजिश का पर्दाफाश हुआ है। इस मामले में एक एमबीए पास ठग दीपक राजेंद्र सोनी उम्र 35 साल को पुलिस ने गिरफ्तार किया है, जो मध्य प्रदेश के भोपाल का रहने वाला है। आरोपी राहगीरों से दोस्ती कर एटीएम पिन चुरा लेता था और नकली कार्ड से असली कार्ड की अदला-बदली कर पैसे उड़ा लेता था। इसके अलावा उसने एटीएम मशीन के स्लॉट में फेविक्विक लगाकर कार्ड फंसाने की नई ट्रिक अपनाई थी। राहता पुलिस ने आरोपी को गिरफ्तार कर 5 दिन की पुलिस हिरासत में लिया है। अब उसके शिकार बने लोगों की पहचान की जा रही है। सतर्क रहें। यदि कोई अनजान व्यक्ति एटीएम में मदद करने की कोशिश करे या कार्ड बदलने का प्रयास करे तो तुरंत सतर्क हो जाएं और पुलिस को सूचना दें। 2 अनोळखी व्यक्तींनी एटीएम मध्ये पैसे काढणारे गेलेल्या एका व्यक्तीला त्याच्याशी जवळीक वाढवली होती आणि तो एटीएम मधून पैसे काढत असताना त्यांनी त्याचे एटीएमचा पिन बघितला होता आणि त्याला आम्ही तुम्हाला पैसे काढून द्यायला मदत करतो असे सांगून त्याच्या कार्डची अदलाबदली केली होती आणि याच्यानंतर त्यांनी जवळपास ती व्यक्ती बाहेर पडल्यानंतर त्याला सेम रंगाचे सेम कंपनीचे एटीएम म्हणजे डुप्लिकेट होते ते त्याच्या हातात दिले होते आणि यानंतर त्यांनी पिन पाहिलेला असल्यामुळे त्या एटीएम मधून त्यांनी त्या माणसाच्या नावाने 22,000 रुपये काढलेले होते। या प्रकरणी आपल्याकडे राहता पोलीस स्टेशनला फसवणुकीचा गुन्हा आपण दाखल केलेला होता। सदर गुन्ह्याच्या अनुषंगाने तपास करत असताना आपल्याला काल दिनांक 2 मार्च 2025 रोजी असाच एक संशयित व्यक्ती सदर एटीएम जवळ आढळून फिरत असल्याचं आपल्याला दिसून आलं होतं। या माहितीनंतर आपण सदर ठिकाणी तात्काळ आपले पोलीस अधिकारी रवाना झाले आणि त्यांनी पंचांसमक्ष त्या सदर इसमाची झडती घेतली। या झडतीमध्ये आपल्याला जवळपास त्याच्याकडून 69 विविध कंपन्यांचे आणि विविध बँकांचे एटीएम प्राप्त झालेले आहेत। जळगावची नवी ओळख वस्त्रनगरी सुरेश कलेक्शन्स अँड क्रिएशन 80 फुटी कांदळदा रिंग रोड राधाकृष्ण नगर चौक छत्रपती शिवाजी नगर जळगाव। सौंदर्य विश्वाची 73 वर्षांची परंपरा सुरेश कलेक्शन्स अँड क्रिएशन जळगाव।